कधी विचार केलाय का की कॉलेजची फी असो, हॉस्पिटलचं बिल असो किंवा साधी सरकारी कामं, सगळं इतकं महाग आणि किचकट का होत चाललंय? असं वाटतं की यामागे ना एक कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे जी आपल्या सगळ्या संस्थांना आतून पोखरतीये. तर चला, या विश्लेषणात आपण त्यामागचं खरं कारण काय आहे तेच शोधणार आहोत. तर सुरुवात करूया 2015 मधल्या येल युनिव्हर्सिटीतल्या एका घटनेपासून. एका विद्यार्थ्याने तिथल्या डीनला जे सुनावलं त्या एका वाक्याने कॅम्पसमध्ये जणू एक वादळच उभं राहिलं. ते वाक्य होतं, विद्यार्थ्यांसाठी आराम आणि घरासारखं वातावरण तयार करणं हे तुमचं काम आहे. आता हा काही साधा वाद नव्हता. ही होती दोन मूलभूत विचारांमधली एक मोठी टक्कर. आणि प्रश्न हा होता की विद्यापीठाचा खरा आत्मा, त्याचं खरं उद्दिष्ट काय असायला हवं. तर हा वाद होता तरी काय? बघा, एका बाजूला सेफ स्पेसचा विचार होता. म्हणजे काय तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भावना जपायला हव्यात, त्यांना कसलंच दुःख होता कामा नये. आणि दुसऱ्या बाजूला होता फ्री स्पेसचा विचार. म्हणजे विद्यापीठ हे खुल्या चर्चेसाठी, प्रयोगांसाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आहे. आणि या प्रक्रियेत कोणाच्या भावना दुखावल्या तरी ते स्वीकारायला हवं. पण जरा थांबा, हा फक्त कॅम्पसमधला एक सांस्कृतिक वाद आहे का? की या संघर्षाचं मूळ कारण काहीतरी भलतंच आहे जे आपल्याला वरवर बघून कळत नाहीये? चला, या स्रोताच्या आधारे जरा खोलात जाऊन शोध घेऊया. साधारणपणे कॅम्पसमधल्या अशा घटनांसाठी ना 3 कारणं दिली जातात. पहिलं म्हणजे अतिसंरक्षणात्मक पालकत्व, ज्यामुळे मुलं कणखर बनत नाहीत. दुसरं ग्राहक मानसिकता, म्हणजे कसं आम्ही फी भरतो त्यामुळे आम्ही म्हणू तसंच व्हायला हवा. आणि तिसरं डाव्या विचारसरणीच्या प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांवर असलेला प्रभाव. पण खरी गंमत तर इथेच आहे. हे विश्लेषण आपल्याला सांगतं की ही तिन्ही कारणं म्हणजे केवळ हिमनगाचे एक छोटंसं टोक आहे. खरी समस्या तर खूप खोलवर दडलेली आहे. आणि ते खरं कारण आहे नोकरशाही, म्हणजे ब्युरोक्रेसी. ह्या स्रोतानुसार आजच्या संस्था या विद्यार्थ्यांसाठी किंवा समाजासाठी काम करतच नाहीत. त्या फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रशासकांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यांची पदं वाढवण्यासाठी चालवल्या जात आहेत. पण हा फक्त एक हवेतला आरोप आहे की यात काही तथ्य आहे? चला, थेट आकड्यांवरच नजर टाकूया आणि आपणच ठरवूया खरं काय ते. आता हा आकडा बघा. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचं उदाहरण घेऊया. तिथे जेवढे विद्यार्थी वाढले त्याच्या कित्येक पटींनी प्रशासक आणि मॅनेजर्स वाढले. म्हणजे अक्षरशः त्यांची फौजच तयार झालीये. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की शिकवण्यापेक्षा कागदी कामांवर म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनवर जास्त लक्ष दिलं जातंय. आणि हे फक्त कर्मचाऱ्यांच्या संख्येत नाही तर खर्चातही स्पष्ट दिसतं. गेल्या 40 वर्षात विद्यापीठांनी शिकवण्यावरचा खर्च हळूहळू कमी केलाय आणि प्रशासनावरचा खर्च प्रचंड वाढवलाय. म्हणजे पैसा शिक्षणाऐवजी नोकरशाहीवर उधळला जातोय. ही समस्या फक्त विद्यापीठांपुरती मर्यादित नाहीये. अमेरिकेच्या संघीय सरकारमध्येही हेच चित्र दिसतंय. जिथे विज्ञान आणि अभियांत्रिकीसारखी खरी ग्राउंडवरची कामं करणारे लोक फक्त 6 लाख आहेत, तिथे प्रशासनात बसून कागदी घोडे नाचवणारे लोक जवळपास 18 लाख आहेत. तिप्पट. आता सैन्याकडे पाहूया. अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात प्रत्येक 14 सैनिकांमागे एक अधिकारी होता. आणि आज प्रत्येक 4 सैनिकांमागे एक अधिकारी आहे. याचा अर्थ काय? लढणाऱ्यांपेक्षा त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्यांची संख्या कितीतरी पटींनी वाढलीय. आणि हे तर अगदी थक्क करणार आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेकडे 1,20,00,000 सैनिक होते आणि त्यांच्यासाठी फक्त 7 4 स्टार जनरल होते. आज सैनिक आहेत फक्त 12 लाख, पण 4 स्टार जनरल मात्र 40 आहेत. हा निव्वळ व्यवस्थापकीय पदांचा फुगवटा नाही तर अजून काय आहे? आणि शेवटचा पुरावा बघूया आरोग्य सेवेतून. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या स्थिर गतीने वाढत असताना प्रशासकांची संख्या मात्र अक्षरशः स्फोट झाल्यासारखी वाढली आहे. आणि याच कारणामुळे अमेरिकेत आरोग्यसेवा इतकी महाग झाली आहे. कारण पैसा रुग्णांवर नाही तर प्रशासकांवर खर्च होतोय. ठीक आहे, तर आकडेवारी अगदी स्पष्ट आहे. पण प्रश्न हा आहे की असं होतं तरी का? याचं उत्तर ना त्या नोकरशहाच्या मानसिकतेत, त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनात दडलेलं आहे. प्रसिद्ध लेखक फ्रान्स काफ्का यांनी त्यांच्या द ट्रायलमध्ये लिहिलं होतं की जेव्हा कामाला काहीच अर्थ उरत नाही तेव्हा भ्रष्टाचार वाढतो. नोकरशाहीत नेमकं हेच होतं. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासक निरर्थक नियम
आणि कामं तयार करतात ज्यात सगळेच अडकून पडतात. आता हे समजून घेण्यासाठी ना जेम्स स्कॉट यांच्या सीइंग लाईक अ स्टेट या पुस्तकातलं एक भन्नाट उदाहरण आहे. विचार करा, एक नैसर्गिक जंगल कसं असतं. त्यात नाना प्रकारची झाडं, झुडपं, प्राणी सगळं काही असतं. ते गुंतागुंतीचं असतं, पण त्यामुळेच ते मजबूत असतं. कोणतंही संकट आलं तरी ते तग धरतं. आता याच्या उलट सरकारने लावलेलं जंगल बघा. एकाच प्रकारची झाडं, सरळ रेषेत लावलेली, दिसायला सोपं, मोजायला सोपं, पण एका रोगाची साथ आली की अख्खं जंगल साफ. नोकरशाहीबरोबर हेच करते. ती आपल्या समाजाला त्या नैसर्गिक जंगलासारखं पाहूच शकत नाही. तिला सगळं काही त्या सरकारी जंगलासारखं सोपं, नियंत्रणात ठेवता येणारं हवं असतं. आणि तितकंच नाजूक. तर मग या सगळ्या आकड्यांचा आणि सिद्धांतांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हा काही फक्त बौद्धिक व्यायाम नाही, याची एक मोठी किंमत आपण सर्वजण मोजत आहोत. याचे परिणाम खूप गंभीर आहेत. शिक्षण आणि आरोग्य सेवा महाग होत आहेत. लोकांना त्यांच्या कामात काहीच रस वाटेनासा झाला आहे, ज्याला आजकाल क्वाईट क्विटिंग म्हणतात. सामान्य माणसाला असं वाटतंय की या व्यवस्थेत आपलं काहीच चालत नाही आणि यामुळे लोकशाही कमकुवत होत आहे. आणि आपल्याला जी काही आर्थिक वाढ दिसतीये ती सुद्धा एक प्रकारची फसवणूक असू शकते. आणि ही फसवणूक अर्थव्यवस्थेतही दिसते. म्हणजे बघा, जर आपण शेअर बाजार डॉलरमध्ये मोजला तर तो वाढताना दिसतो. पण तोच बाजार जर आपण सोन्यासारख्या खऱ्या संपत्तीच्या तुलनेत मोजला तर तो चक्क कमी होतोय. याचा अर्थ आपली समृद्धी कदाचित खरी नाही, तर नोकरशाहीने तयार केलेला एक कागदी भ्रम आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर आपल्या सगळ्या संस्था, मग त्या युनिव्हर्सिटी असोत, सरकार असो किंवा हॉस्पिटल्स असोत, जर त्या फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रशासकांचं भलं करण्यासाठी काम करत असतील, तर मग त्या सामान्य माणसाचं काय? विद्यार्थ्याचं काय? रुग्णाचं काय? त्या नक्की कोणाला मागे सोडून पुढे जात आहेत? यावर विचार नक्की करा.